झी 24 तास एक पाऊल पुढे। रुपेरी पडद्यावरची एव्हरग्रीन जोडी रमेश आणि सीमा देव यांच्या लग्नाचा काल 50वा वाढदिवस होता। त्यानिमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्यावर अक्षतांचा वर्षाव झाला। या गोल्डन जुबली लग्नाचा हा रिपोर्ट। चंदनाच्या पाटासमोर ठेवलं होतं चांदीचं ताट, ताटात होती सोन्याची वाटी, वाटीमध्ये होती एक बर्फी। सीमा आता दिसते बरी, पण लग्नानंतर चांगली वागली तर खरी। ही आहे 50 वर्षांच्या प्रेमाची गोष्ट। 50 वर्षांनंतर पुन्हा एकदा रमेश आणि सीमा देव यांच्यावर मंगलाष्टकांच्या गजरात अक्षता पडल्या आणि या आगळ्या वेगळ्या लग्नासाठी आलेल्या शेकडो पाहुण्यांनी या एव्हरग्रीन मराठमोळ्या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव केला। सिनेसृष्टीत अनोखी कारकीर्द गाजविणाऱ्या या जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, उद्धव आणि रश्मी ठाकरे, मनोहर जोशी अशी राजकीय क्षेत्रातली अनेक मंडळी आवर्जून हजर होती। सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देतोय आणि खरोखर आणखी 50 वर्ष ज्यावेळी पूर्ण होतील तेव्हा आम्ही सर्व आपण बोलवा न बोलवा अगत्याने आदेश करणार। मराठी माणसांचं अर्ध शतकावर कधीच प्रेम नसतं, त्यांना पूर्ण शतक नेहमी हवं असतं। उभय दाम्पत्याने शतक पूर्ण करावं। अर्थातच मराठी सिने इंडस्ट्रीतील अनेक नवे जुने कलाकार या सोहळ्याला हजर होते। त्याचबरोबर बॉलिवूडमधीलही अनेक बड्या हस्तींनी या लग्न सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली। अनुपम खेर, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, जावेद जाफरी आदी अगदी घरच्या लग्नालाच आल्यासारखे वावरताना पाहून उपस्थितही अवाक झाले। यार आज के जमाने में जब शादी 50 दिन तक नहीं चलती है, 50 साल बहुत बड़ी बात है। बहुत अच्छा लगा, मुझे अच्छा लगा यहाँ आकर। बस इनसे कुछ सीखें किस तरह से 50 साल तक, 60 साल तक, 100 साल तक एक दूसरे को इज्जत देते रहें, एक दूसरे के साथ रहें। रमेश आणि सीमा देव यांच्या पहिल्या लग्नालाही हजर असलेल्या सुलोचना दीदींना हा नवा सोहळाही चांगलाच भावला। कुटुंबासारखे संबंध आहेत, त्यांची सगळी मुलं वगैरे मी, आणि आजचा सोहळा बघून मलाही खूप आनंद झाला, कारण मागचे लग्नाला मी हजर होते, आज दुसरा सोहळा बघते। रोमॅन्टिक गाणी, दिग्गजांची उपस्थिती, मराठमोळं वातावरण आणि यात रमलेली पाहुणे मंडळी, एकमेकांना घास भरवत रंगलेली ही प्रेमाची गोष्ट यापुढेही अशीच आणखी रंगतदारपणे फुलत जाईल आणि इतरांनाही या सुखांनो याचा असाच संदेश देईल। मराठी सिनेसृष्टीतल्या या एव्हरग्रीन जोडीला झी 24 तास कडूनही लाख लाख शुभेच्छा। प्रशांत दनासपुरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।